हे ना अख्खे मूग 2 वाटी घेतले, चण्याची डाळ 1.5 वाटी घेतली आणि मटकी 1 वाटी घेतली. असे मी भिजवून घेतले, रात्री भिजत ठेवलेलं. मी आता बाहेर काढले. हे बघा, याचे सांडगे बनवायचे आहेत. कधी आपल्याकडे काय नसलं, पाऊस आला, काय झालं, भाजी नाही, चला आपण सांडगं बनवू शकतो. कांदा टमाटा टाकून सांडग्याची भाजी बनवू शकतो. हा बघा, मी लसूण घेतलाय, हा त्याच्यात टाकणार आहे. ही मिरची घेतली, ही हिरवी मिरची आहे, लाल झालेली. ही आणि हो का, ही मिरची, हा लसूण, एवढा लसूण घेतलेला आहे मी. म्हणजे हा मिरचीचा थोडा कमी आहे, हा लसूण आणि हा मिरची. हा बघा, ही मिरची त्याच्यामध्ये वाटून मी टाकणार. लसूण, मिरची, जिरं हे वाटून त्याच्यात मिक्स करणार आणि मग सांडगे करणार मी. हे बघा, हे बघा, जिरं ते ठेवले. जिरं, लसूण आणि मिरची हे वाटून घेणार आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार, मीठ हिंग टाकून, आणि सांडगं बनवणार. बिना पाण्याचं वाटणार आहे. बिना पाण्याचं रात्री भिजत घातलेलं मी आता वाटून घेते आणि मग मी सांडगं बनवतो, तुम्हाला दाखवते. बघा, 2 वाट्या मूग, अख्खे मूग, 1 वाटी चण्याची डाळ, 1.5 वाटी मटकी अख्खी, हे मी रात्री भिजत घातलेलं आहे. आता हे सगळं वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता ना मी हिंग टाकते. हा बघा, हिंग टाकते. त्याच्यामध्ये हळद टाकते. त्याच्यामध्ये मी मीठ टाकते. बघा, मीठ आपल्या चवीप्रमाण आहे. नाही बघा, त्याच्यामध्ये आहे ना, हे वाटून ठेवलेली मिरची आहे ना, हिरवी मिरची पिकलेली थोडीशी, ते जिरं आणि मिरची आणि लसूण वाटलेलं आहे मी, ते त्याच्यातलं वाटण टाकते, त्याच्यामध्ये मिक्स करते. हे बघा, जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं टाकायचं. टेस्ट करून बघायचं, नाही बरोबर तर परत टाकायचं. हे सांडगे आहे ना, चांगले लागतात, मस्त लागतात. भाजी याची कांदा टमाटा टाकून आहे ना, खूप मस्त भाजी लागते. कधी काय नसलं, याची भाजी केली नुसती तरी चालते. थोडंसं मिरची आणि थोडंसं मीठ परत टाकते मी. हे बघा, टेस्ट केलं मी, कमी आहे थोडं, तुम्ही पण जरा बघून टाका. जरा चांगलं असतं ना, खूप चांगलं लागतं. फ्राय केलं ना तरी पण खूप चांगलं लागतं सांडगे. तेलामध्ये थोडेसे तेल टाकून फ्राय करायचे, मस्त लागतात, कुरकुरीत, चविष्ट लागतात. हे बघा, हे झाले. आता मी आता तुम्हाला घालून दाखवते.
पटपट होतात घालून हे वेळ नाही लागत आणि घरामध्ये कोण असलं तर दोघे तिघे असलं तर एकदम लवकर होतं. आता मी एकटीच आहे ना, मी एकटीच करते. असं करायचं आणि हे सुकलं ना त्याची भाजी मस्त लागते. हे बघ, खूप मेहनतीने केलं आहे, याला मेहनत थोडी लागते. चवीला खूप असतं. एक टाइमची भाजी मस्त होते. काय घरात नसलं आपला कांदा कापायचा, टमाटा कापायचा, त्याच्यामध्ये थोडंसं भाजून घेऊन त्याच्यामध्ये भाजी करायची, मस्त लागते. बघा असे छोटे छोटे घालायचे, जास्त मोठे नाही घालायचे, मग ते सुकत नाही बरोबर. बघा असं टाकायचं. बघ करून बघा, मस्त लागतं. लाईक करा, शेअर करा. हे बघा छान दिसतात ना. बघा हे पीठ आहे, अजूनही घालायचे आहेत, मला खूप सारे करायचे आहेत. हे पण आहे, मग तयार झाल्यावर मी दाखवेन तुम्हाला. इथे प्लास्टिकवरती मी घातलेले आहेत सांडगे. 2 वाटी मूग, 1.5 वाटी मटकी आणि 1 वाटी चण्याची डाळ. हे करून रात्री मी भिजत घातलेले, सकाळी वाटली. मिरची, थोडी लाल मिरची, लसूण, जिरं वाटून त्याच्यात मिक्स केले, हळद, हिंग. हे ना कधी कधी ना खायला बरं वाटतं. कधी पावसाचं काही नसेल आपल्याकडे तर कांदा टमाटा घालून केलं ना मस्त वाटतं. जास्त वेळ लागत नाही आणि काही त्याचा पसारा होत नाही. चविष्ट खूप असतं ते, पौष्टिक पण आहे. मूग अख्खे मूग आहे त्याच्यामध्ये. पसंत आली तर लाईक करा, शेअर करा.